माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार विवाचन करत आहे. भाग 20. प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते. दशक 11. भीम समास 1. सिद्धांताचे विवेचन. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यातून पृथ्वी निर्माण झाली. ती नाना प्रकारच्या बीजाचे मूळ असून बीजापासून उत्पत्ती होणे हा निसर्ग नियम. सर्व सृष्टी कल्पना असून मूळ माया हीच एक कल्पना व ती अष्टदा अर्थात 8 प्रकारात विभागली गेली. पंचमहाभूते व 3 असे ते 8 प्रकार. नंतर क्रमाक्रमाने 4 जीवन प्राणी, 4 वाचा, नाना शरीरे, योनी असा विस्तार होत गेला. आता यांचा संहार उलट्या क्रमाने कसं होतं ते पहा. 100 वर्षे अवकर्षण होते. सर्व सजीव नाश पावतात. मग सूर्य 12 पटीने तळपटतो व पृथ्वीची राख होते. ती राख पाण्यात विरते. ते पाणी अग्नी शोषून घेतो. अग्नीला वायू सामावून घेऊन आकाशात स्तब्ध होतो. फक्त मूळ प्रकृती तेवढी राहते. विवेकाने याची प्रचिती येते म्हणून विवेका प्रलय याच ज्ञानी लोक श्रेष्ठ म्हणतात. ज्ञानी लोकांना हेही माहिती आहे की सर्व करून अकर्ता असा आत्मा हा सर्व देहांत एकच आहे. म्हणून पंडितांना समदर्शी असे म्हणतात. देह वेगवेगळ्या आकाराचे, शक्तीचे जरी असले तरी त्यामध्ये ऐकणे, पाहणे, स्पर्शाने जाणणे, चाकणे, हुंगणे, विषय भोग घेणे या क्रिया इंद्रियामार्फत जाणणारी जी जाणीव एकच असते तोच अंतरात्मा होय. त्यालाच आत्मा, विश्वात्मा, चैतन्य, सर्वात्मा, सूक्ष्म आत्मा, जीवात्मा, शिवात्मा, सत्तारूप अशी नावं आहेत. परंतु आत्मवस्तू परब्रह्म जी ती यापेक्षा निराळीच. आत्म्यालाच परब्रह्म म्हणतात. ते लोक फसले जातात. देहातून जो जीव निघून जातो तो प्राणस्वरूप जाणीत नसतो. तो अज्ञान जन्मास येतो. तो जीव वासना परब्रह्म असे एकरूप होतो. तो ब्रह्म असतो. असे जीवाचे 4 भेद. तेव्हा सर्व चराचर नष्ट होईल. त्यावेळी जे उरेल ते ब्रह्म. त्याला जाणणे ते ज्ञान, पण अनुभव हेच विज्ञान. त्यासाठी श्रवणाने मनन व ती वस्तू अनुभवण्याचा ध्यास अशा 3 पायऱ्या. निर्गुण स्थितीची एकरूप होणे यालाच सायुज्य मुक्ती म्हणतात. समाज 2. 4 प्रकारचे देव. किती प्रकारचे देव? 4. निर्गुण परब्रह्म हे निश्चल असून माया ही चंचल. तिच्यातच सर्व गुरफटलेले. लाखो जीवातला एखादाच निश्चळाचा शोध घेतो. बाकीचे सर्वजण या मायाचक्रातच भ्रमत असतात. मायेच्या या सृष्टीत असंख्य जीवजंतू, वनस्पती, नावे, रूपे, त्यांचे निरनिराळे आचार, विचार, नियम, मतमतांतरे, जीवन पद्धती निर्माण झाल्या. गतानुगतिक लोक आपले मत तेवढेच संत असे धरून वर्तत असतात. एकापेक्षा एक स्वतःला श्रेष्ठ समजतात. देवांची तर गणनाच करायला नको. आपापली उपासनाच तेवढी खरी असे म्हटल्यामुळे देव, देवता, भूते यांचीही सरमिसळ झाली. मुख्य देव कुणास म्हणावे तेही ठाऊक नाही. अंधश्रद्धा भीमानी लोकास समजवणार तरी कोण? मतांचा गलबला, शास्त्र, पुराणे यांचा बाजार, कामनापूर्ती होण्यासाठी अनेक व्रतवैकल्य यातच सर्वजण गुंतले आहेत. ज्ञानी लोक मात्र यात न सापडता सत्याचा शोध घेतात. आता लोक ज्यांना भजतात ते देव संप्रदाय पाहू. सर्वसाधारणपणे मूर्तीपूजा ही फार मोठ्या प्रमाणात केली जाते. देव त्यांचे अवतार यांच्या मूर्ती पुजतात, चारित्र वाचतात, जप ध्यान करतात. शिवाय अंतरात्मा, विश्वात्मा, ज्ञानात्मा यांना मानणारे असेही काही जण असतात. या सर्वांशिवाय निश्चळाला भजणारे थोडेच आहेत. देवांच्या 4 प्रकारात मूर्ती, अवतार, अंतरात्मा, निर्विकारी असे 4 भेद हे आपण आता पाहिले. याशिवाय 5वा प्रकार नाही. प्रकृतीमधले देव हे प्राकृत असतात. ते प्रकृतीच्या अधीन असल्या कारणाने मोक्ष मिळवून देणे ही गोष्ट त्यांना अशक्य. जो प्रकृतीला ओलांडून जाईल तोच महानुभाव ओळखावा. जो निर्वाण्याचे ध्यान करील तो निर्मळच होणार. ज्याचे ध्यान त्यांच्याशी करावे तद्रूप व्हावे ते साहजिकच. महानुभव ते नित्य काय आणि अनित्य काय ते जाणतात. चंचलाचे ध्यान करील तो चंचलच बनेल. निश्चळाचे ध्यान करील तो निश्चळ होईल. याकरिता प्रकृतीसारखेच आपले वागणे राहणे असावे, तरी मनात मात्र शाश्वताचेच ध्यान असावे. समाज 3. नित्य आचरणाचे शिकवण. अनेक जन्म भोगल्यानंतर केव्हा तरी अचानकपणे मनुष्य जन्म मिळतो. त्याची मर्यादा आहे फक्त 100 वर्ष. त्यात बालपण अज्ञानात जाते. तारुण्य विषयाचा भोग घेण्यात उलटते. वृद्धपण अनेक रोग देहावर आक्रमण करतात. मग भगवंताशी योग साधणार तरी केव्हा? अनेक प्रकारची व्याप्त करताना सर्व आयुष्य खर्ची पडते. असे केव्हा
सर्वांचेच होते. इतर लोक वाडवडील गेलेले प्रत्यक्ष दिसतात, तरी जो सावध होत नाही तो आत्मघातकीच समजावा. असे बेसावधपणे न राहता विवेकपूर्वक वागायस हवे, नाहीतर पुढे महाकठीण यमयातना ठेवलेल्याच आहेत. त्यासाठी कसे वागावे तर आधी महाशत्रू जो आळस तो झटकून टाकावा, प्रयत्नास लागावे. प्रयत्न करावा म्हणजे काय करावे? प्रातःकाळी उठून भगवंताचे स्मरण करून शौच मूक मार्जन स्नान संध्या पूजार्चा करून थोडे काही खाऊन कामधंदा करावा. सर्वांशी बोलणे मधुर असावे, पण व्यवहारात सावध राहायला मात्र चुकू नये. भोजन करावे, भोजनोत्तर काही वाचन चर्चा करावी. एकांती बसून मनन चिंतन करावे. जो आळस न करता सतत कोणता तरी उद्योग करतो, एक क्षणभर सुद्धा वाया दौडीत नाही, असाच मनुष्य भाग्यश्री भोगतो. कष्ट उद्योग करून पुन्हा अडलेल्या लोकांनाही थोडेफार सहाय्य मार्गदर्शन करावे. फुरसत मिळेल तेव्हा धर्मचर्चा पुराण श्रवण कीर्तन यांचा लाभ घ्यावा. अशा तऱ्हेने प्रपंच परमार्थ यांचा मेळ घालणाऱ्याला खेद करावाच लागणार नाही. जे आहे ते सर्व देवाचे असे मानल्यानंतर उद्वेग वाटणारच नाही. प्रपंचामध्ये जेवढे सोने महत्त्वाचे असते तेवढेच परमार्थ मार्गामध्ये पंचीकरण महावाक्याचे महत्त्व. कर्म उपासना ज्ञान हा समाधानाचा मार्ग. समास चौथा सार विवेक निरूपण. परब्रह्म हे निर्विकार निश्चल अकर्ते सर्व कर्ता व करविता अंतरात्मा तो चंचल असून जड चेतनशालो सर्वांचे पालन करतो. कर्म उपासना ज्ञान सिद्धांत प्रवृत्ती निवृत्ती सर्व मार्ग तोच चालवतो. या अंतरात्म्याला अधिक नाही, विस्तार सुद्धा नाही, पण अंतरात्मा परब्रह्म एक असे जो समजेल तो फसेल. चंचल काय कळले तर निश्चल काय हेही समजेल. परंतु चंचल निश्चल या दोन्हीच्या मध्ये महाशून्य आहे, तेथे मात्र भाम वाहून जायला होते. निर्विकार विकारी एक समजता कामा नये. परमार्थाची सुरुवात पंचीकरण महावाक्याची निवरण यापासून होते, तेव्हा वारंवार तेच करीत राहावे. स्थूल देहापासून मूळ मायेपर्यंत आड्य त्या सर्वांचे निरसन झाले की पुढे निर्विकार स्थिती उत्पत्ती स्थिती संहार नाही. पण लोकांचा स्वभाव असा आहे की ते सर्वच सारखे समजतात. सोने माती एकच असे म्हणतात, पण विचारी असेल त्याने विवेकाने सत्याची कास धरली पाहिजे. त्यासाठी नित्य त्यांची परीक्षा करावी. परीक्षा जर नसली तर मग सगळाच सावळा गोंधळ होईल. या संसाररूपी बाजारात येऊन एक विवेकाने लाभ घेऊन अमर झाले व बाकीचे मुद्दल गमावून करंटेच राहिले. तेव्हा असे न व्हावे याकरिता सदर सार निवडून घ्यावे, असार ओळखून सोडून द्यावे. चांगले वाईट कल्याण नीट ओळखून श्रवण मनन करीत गेले पाहिजे. समास पाचवा राजकारण निरूपण. कोणतीही गोष्ट पुन्हा पुन्हा करणे हाच अभ्यास होय. मग ते कर्म असो, ध्यान असो किंवा निरूपण असो. याच करिता मीही वेगवेगळ्या प्रकारे वारंवार तेच सांगत असतो, कारण तुम्ही विवेकी व साक्षमी व्हावे हाच माझा हेतू. मुख्य जे कर्तव्य ते म्हणजे हरिकथा निरूपण होय. त्याच्याच जोडीने राजकारण सुद्धा तेवढेच महत्त्वाचे. त्यासाठी सर्वच विषयात सावध असले पाहिजे. पूर्ण विचारांते अनेक शंका फेडून दुसऱ्याचे लहान मोठे अपराध असले तरी क्षमा करावे. दुसऱ्याचे मन ओळखावे, पण त्याच्या कामात ढवळाढवळ करू नये. न्याय व नीती सोडता नये. दुसऱ्याला बोट करतेवेळी अन्य प्रकारची उदाहरणे देऊन करावा. आपला प्रपंचही सांभाळला पाहिजे. प्रसंगमान ओळखून धीर न सोडता तो करावा, मात्र त्यात गुंतू नये. प्रपंचासाठी आवश्यक ते व्याप करताना त्यात गुरफट्टा कामा नये. नेहमी स्वतःकडे आधीच कमीपणा व अज्ञानीपणा घ्यावा. दुसऱ्याचे दोष दुर्गुण याकडे दुर्लक्ष करावे. दुर्जनाचे कपट ओळखून दाखवावे, पण शक्य तेवढे क्षमाच करावे. आपली फुशारकी मारू नये, पण दीर्घकाळ प्रयत्न करून अवघड कामे पार पाडावी. सभा उधळली जाईल असे काही करू नये. उलट प्रसंग जर विकट असेल तर सावरण्याचा प्रयत्न करावा. कोणाशी अतिवाद करू नये. इतरांचे हित कशामध्ये ते ओळखावे, त्याचे वर्तन सहन करावे. सहन होत नसेल तर उठून दुसरीकडे निघून जावे. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हावे. जमावाचे बरे वाईट वर्तन शक्यतो सोसावे. पाठांतर पुष्कळ करावे. सुविचार परोपकारीपणा असावा. गैरसमजुती दूर करून समाजात एकी करावी. आपण कार्य करावी व करवून घ्यावी. अन्यायाची शिक्षा करायची असेल तर बोलून न दाखवता करावी, पण शक्यतो परभारे काट्याने काटा काढावा. लोकांना जर चुचकारले नाही तर अन्यायच मिळणार नाही, आणि त्यांना फार चढून ठेवले तर आपली किंमत राहणार नाही, याचे मात्र भान ठेवा. राजकारण अत्यंत गुप्तपणे करावे, पण परपिडा करू नये. माणसे पारखावीत. युक्ती प्रयुक्तीने इतरांचा गरिष्ठपणा मोडून काढावा.
बिघडलेले हितसंबंध पुन्हा जुळावेत. संतापी, भिन्ने, उतावळे असे लोक जरा दूरच ठेवावे. तशीच वेळ आली तर त्यांना सोडून द्यावे. राजकारण हे असे क्लिष्ट आहे जे संपूर्ण सांगता येणार नाही. ज्याचे मन बुद्धी संतुलित असेल तोच ते करू शकेल. कारण प्रसंगानुसार कधी कधी भित्र्या माणसाला जवळ ठेवून शूराला दूर सारावे लागते. राजकारणी माणसाची भेट अगदी दुर्मिळ असता नाही. तो स्तुतीने फुलून जाणारा नसावा. वैभवाची हाव त्याला नसावी. पक्षपातीपणा करणारा नसावा. कारण ही सर्व लक्षणे चतुर पुरुषाची नव्हे. न्याय, अन्याय, हित, अहित कळूनही जर तो जुमानीत नसेल तर त्याचा त्याग करण्यासाठी आणखी उपाय नाही. श्रोत्यांना या सर्व गोष्टीची थोडीफार कल्पना आहे, पण विचारले म्हणून सविस्तर बोललो. यात काही अधिक उणे असेल तर श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण मन ताची लक्षणं बघूया. हरये नमः. गणाधीश तो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंत अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.